नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच धमाकेदार असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. फायनली कमळी आणि सरू यांची भेट होणार आहे. तर त्या दोघींची भेट हा ऋषी घडवून आणणार आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट अशी घडणार आहे की अनेकाने कॉलेजमध्ये येऊन जे काही सांगितलेलं आहे की आता 2च दिवसांमध्ये या कॉलेजच्या ट्रस्टीच्या बॉडीवरती माझं नाव असणार आहे आणि इकडे अन्नपूर्णाजी या तेथून एक्झिट होणार आहे तसं तिने सांगितलेलं असतं. त्यानंतर कमळी, ऋषी त्याचबरोबर निंगी या तिघांनी मिळून साहेबालाही मदतीला घेतलेलं आहे. या सगळ्यांनी मिळून एक प्लॅन केलेला आहे आणि त्यांनी कामिनीलाच किडनॅप केलेला आहे आणि ते कशा पद्धतीने घडणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आता कमळीला घराबाहेर हाकलून दिलेलं असतं. अन्नपूर्णा जी काही खायला तयार नसते. मग अनिता येते आणि कामिनीला सांगू लागते की तुम्ही त्या कमळीला बोलवता का प्लीज, त्यांचं ते ऐकतात आणि त्यांच्या हातून खातायत. हे ऐकल्यानंतर कामिनी म्हणते तुला जे काम सांगितले ते तुला जमत नाहीये ना, ते इकडं माझ्याकडे. असं म्हणत कामिनी आता ते अन्नपूर्णाच्या रूममध्ये येते. त्याचबरोबर अनिका आणि रागिनी सुद्धा तिथं आलेले असतात. आजोबा तिथंच खुर्चीवरती बसलेले असतात. कामिनी आता अन्नपूर्णाच्या तोंडात जबरदस्तीने घास कोंबत असते आणि म्हणत असते की आता शेवटचे 3 दिवस राहिलेले आहेत. या 3 दिवसांमध्ये आता बघ काय धमाका होणार आहे ते, असं म्हणत जबरदस्तीने घास कोंबत असते आणि म्हणत असते की या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीण अनिका होणार आहे. कारण हे शेवटचे 3 दिवस राहिलेले आहेत आणि या 3 दिवसांमध्ये जर तुझी मोठी नात आली नाही तर हे सगळं होणार आहे आणि त्यामुळं लवकरात लवकर अनिकाच्या नावावरती सगळी प्रॉपर्टी करायची असा दम ती देत असते. अनिका आणि रागिनी दोघीही हसत असतात. म्हणजे ह्या 3 राक्षसी वृत्तीच्या बायका यांना जराही माणुसकी राहिलेली नाहीये. अन्नपूर्णा आजी मात्र घासही तोंडामध्ये घ्यायला तयार नसते आणि मग अनिका मात्र आता इकडे खुश झाले. घरी हा सगळा राडा झालेला असतो आणि ती कॉलेजमध्ये जाते. कॉलेजमध्ये गेल्यानंतर कमळी, निंगी तिथं बसलेले असतात. तिथं अनिका येते आणि तिथं सगळ्यांना आता मोठेपणा मिरवत सांगायला सुरुवात करते की मी लवकरच या कॉलेजच्या कमिटीच्या म्हणजे ट्रस्टीच्या बॉडीमध्ये असणार आहे. तेव्हा कमळी म्हणत असते की काय बोलायला लागलीस ग, तू डोक्यावर पडलीस का? तेव्हा ती म्हणते गावछाप, तुला माहिती आहे का 3च दिवसांमध्ये असणार आहे. कमळी म्हणते अन्नपूर्णा जी आहे त्या ट्रस्टीच्या बॉडीमध्ये. तेव्हा ती म्हणते की नाही, तिची एक्झिट होणार आहे, माझ्या आजीची एक्झिट होणार आहे आणि माझी एंट्री होणार आहे. तेव्हा मात्र कमळी, निंगी आणि ऋषी या सगळ्यांना धक्का बसतो. अनिका मात्र तोऱ्यात हे सगळं बोलत असते. आता मात्र ऋषी, कमळी, निंगी हे सगळेजण विचार करू लागतात की हे सगळं काय होतंय. अन्नपूर्णा आजींनी लवकर बरं होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कमळी म्हणत असते की 6 महिने मुदत दिलेली होती आणि या 6 महिन्याच्या मुदतीमध्ये जर आजींची मोठी नात सापडली नाही तर ही सगळी प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर होणार आहे. खरं तर तिची लायकी आहे का? राजन काका आणि त्याचबरोबर अन्नपूर्णाजी किती प्रेमाने हे सगळं करत आहेत. मग ऋषी, कमळी आणि निंगी हे 3 जण मिळून प्लॅन करू लागतात. ते म्हणतात की असा प्लॅन करायचा आहे. तो जो प्लॅन आहे तो म्यूटमध्ये ठेवला जातो आणि त्यानंतर निंगीला सांगितलं जातं. निंगी आता घरी येते तेव्हा रागिनी तिथं असते. रागिनी म्हणत असते की काय गे, कशाला आलीस तू? तुला सकाळी हाकलून दिलं होतं ना, पुन्हा कशाला आले? तेव्हा निंगी म्हणत असते की एक काम होतं म्हणून मी आलेली आहे. तेव्हा ती म्हणते काय काम होतं? तेव्हा कामिनी सुद्धा तिथं असते. ती म्हणत असते की आज कॉलेजमध्ये गौरी मावशी आहे ना, त्यांचा फोन आलेला होता. तेव्हा ती म्हणते काय, तिचा फोन आलेला होता? कुठे आहे ती? तेव्हा निंगी सांगू लागते की हो, त्या कर्जतच्या फार्म हाऊसला आहेत आणि त्यांचा फोन आलेला होता आणि असा पत्ता दिलेला आहे. असं म्हणता क्षणी कामिनी ताडकन उठते. कारण कामिनी गौरीला शोधत आहे ही गोष्ट कमळीला चांगलीच माहिती आहे. म्हणून तर कमळी, निंगी आणि ऋषी या 3घांनी मिळून हा सगळा प्लॅन आखलेला असतो. तेव्हा निंगीला ती विचारू लागते नक्की सांग ना, काय नक्की कुठे आहे? मग निंगी विचार करून तिला सांगू लागते की फोनवर असं बोलणं झालेलं आहे आणि त्या कर्जतच्या फार्म हाऊसवर आहेत आणि त्या 2 दिवसात इकडे येणार आहेत. आता मात्र कामिनीच्या पायाखालची जमीन सरकते. कामिनी तर खुश होते. तिला असं वाटतं की निंगीला विचारून आपण खरं तर त्यांचा प्लॅन काढून घेतलाय, म्हणजे गौरीचा जो पत्ता आहे तो मिळवलेला आहे असं तिला वाटत असतं. तेव्हा ती म्हणते की चला आता लवकरात लवकर कर्जत गाठायचं आणि त्या गौरीला ताब्यात घ्यायचं आणि तिथंच संपून टाकायचं. त्यामुळं तिची मुलगी कोणीही असली तरी काही फरकच पडणार नाहीये. हा प्लॅन आता कामिनीच्या डोक्यात शिजू लागतो. तेव्हा निंगीने तिला बरोबर पत्ता सांगितलेला आहे. इकडे आता ऋषी घरी आलेला असतो. ऋषी साधना मावशींना म्हणत असतो काय झालं? तेव्हा साधना मावशी म्हणतात की ऋषीचं भाऊ, तुम्हाला मला एक विचारायचं आहे. ऋषी म्हणतो की काय झालं, बोला ना. तेव्हा साधना म्हणते की
तुम्ही अन्नपूर्णा कॉलेजमध्ये जाता बरोबर? तिथं ना कमळी नावाची एक मुलगी आहे. मी त्या दिवशी तुमच्यासोबत तिला बघितलं होतं म्हणून विचारत आहे. ऋषी म्हणतो म्हणजे? तेव्हा साधना म्हणते की मी तुम्हाला सगळं सत्य सांगते. तेव्हा ऋषीला ती सांगायला सुरुवात करते. खरं तर कमळी माझी मुलगी आहे. त्या दिवशी हॉस्पिटलच्या बाहेर एका आजोबांना घेऊन तुम्ही चाललेला होता, तेव्हा आम्ही कमळीला पाहिलं होतं. तेव्हा मात्र ऋषी म्हणतो म्हणजे? तेव्हा साधना म्हणते की हो, तिला शोधायसाठी मी इथं सिद्धटेकवरून आलेले आहे, कारण तिच्या जीवाला धोका आहे हे मला कळलेलं आहे. तेव्हा ती म्हणते की लवकरात लवकर माझी आणि तिची भेट घडवाल का? तेव्हा ऋषी म्हणतो की कसं शक्य आहे कमळी तुमची मुलगी असणं? आणि त्या क्षणी ऋषीला क्लिक होतं. ते म्हणजे जेव्हा कमळीची फोटो फ्रेम म्हणजे आबा आणि आई सोबतची कमळीची जी फोटो फ्रेम आहे ती फुटलेली होती, तेव्हा ऋषीने तो फोटो बनवून आणून दिलेला होता आणि ऋषीच्या लक्षात येतं. ऋषी म्हणतो खरंच साधना मावशी बरोबर आहे तुमचं. आणि मग कमळीला पण खूप आठवण येते हो तिच्या आईची, आबांची. पण मला माहिती आहे आबा या जगात नाहीयेत, आबा गेलेत, पण आम्ही ही गोष्ट कमळीला सांगितलेली नाहीये असं सुद्धा ऋषी सांगू लागतो. तेव्हा तो म्हणतो की मी तुमची लवकरच भेट घडवतो. लवकरच कशाला, आजच मी तुमची भेट घडवतो. मग तो कमळीला बंड्याच्या फोनवर फोन करतो आणि कमळीला यायला सांगतो. जेव्हा कमळी घरी येते तोपर्यंत ऋषीने तिला काहीच सांगितलेलं नसतं की तिची भेट कोणाबरोबर घडणार आहे. आणि मग कमळी घरी येते आणि मग ऋषी तिला साधनाच्या म्हणजेच गौरीच्या रूममध्ये घेऊन जातो. तिथे गेल्यानंतर कमळी पाहते तर तिला धक्का बसतो. कमळी म्हणते आई तू इथे कशी आहे? आणि कमळी म्हणू लागते की हे सगळं काय झालंय, काय लागलंय तुला? तेव्हा मात्र ती सांगू लागते की मी तुला सगळं सांगते, पण एक गोष्ट लक्षात ठेव. कमळी म्हणते काय झालेलं आहे? मग मात्र आता गौरी कमळीला सांगू लागते की तुझ्या जीवाला धोका आहे. आणि त्या दिवशी तुला माहिती आहे का माझ्या बाबतीतही तेच झालेलं आहे, मला त्या बाईनं किडनॅप केलेलं होतं असं ती सगळं सांगू लागते. ऋषी म्हणतो म्हणजे काय झालेलं आहे? तेव्हा ती सांगत असते की मी राजन महाजन यांची बायको, कमळी त्यांची मुलगी आहे, हे सगळं सांगितलं जातं. सगळ्यांना धक्का बसतो आणि कामिनी जी आहे ती आमच्या दोघींच्या जीवावर उठली. त्या दिवशी तुम्ही त्या गोडाऊनमध्ये आला होता, तिथं मला कामिनीने किडनॅप करून ठेवलं होतं आणि त्यानंतर अपघात झाला तो सुद्धा त्या गाडीमध्ये तिनेच मला बांधून ठेवलेलं होतं. आणि ती मुलगी, ज्या मुलीची डेड बॉडी होती ती मुलगी सुद्धा तिनेच आणून ठेवलेली होती. आता मात्र कमळी आणि ऋषीच्या पायाखालची जमीन सरकते. तेव्हा कमळी म्हणते की आता 2 दिवस राहिलेले आहेत आणि या 2 दिवसांमध्ये अन्नपूर्णा आजींनी पेपरवर सह्या कराव्या लागणार आहेत आणि सगळी प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर होणार आहे. आता आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे. तेव्हा मात्र कमळी म्हणत असते की आपल्याला काही नकोय आई, पण अन्नपूर्णा आजींना जो काही त्रास दिला जातोय त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. आता कमळी ऋषी म्हणतात की आपला जो प्लॅन आहे तो निंगीने चालू केलेला आहे, निंगीनं त्यांना जाऊन सांगितलंय, आता आपण फार्म हाऊसवर जायचं. तेव्हा इकडे ऋषी म्हणतो की आत्ताच ही गोष्ट कोणाला काही सांगू नका. त्यामुळे ऋषीने ही गोष्ट गुपित ठेवलेली असते. कमळी, ऋषी, निंगी, बंड्या ही सगळी जी गँग, साहेबा वगैरे सगळे निघालेले असतात फार्म हाऊसवरती. आणि बरोबर कामिनी पोचायच्या आधी त्या फार्म हाऊसवरती हे पोचलेले असतात. आणि कामिनी तिथं आली की कामिनीला तिच्या अंगावरती पांघरून टाकलं जातं आणि तिची धुलाई केली जाते. त्यानंतर लाईट ऑफ करतात आणि कामिनीला तिथं बांधून ठेवतात. बांधून दरवाजा बंद केलेला असतो. कामिनी आतमध्ये ओरडत असते मला वाचवा, आम्हाला वाचवा, आम्हाला सोडवा. त्यानंतर हळूच निंगी जाते आणि कामिनीच्या तोंडामध्ये बोळा घालते आणि तिचे हातपाय बांधून ठेवलेले असतात. आता आवाजही बाहेर येऊ नये अशी काळजी घेतलेली असते. म्हणजे पुढील 2 दिवसांमध्ये अन्नपूर्णाजीला तिच्या खऱ्या नातीपर्यंत पोहोचवायचं हे आता ऋषी आणि कमळीनं ठरवलंय. खरे नात तर कमळीच आहे आणि अन्नपूर्णाजी आणि राजनला सुद्धा कुठेतरी मनातून वाटत असतं की हो हीच आपली मुलगी आहे आणि आज ती गोष्ट समोर आलेली आहे. इकडे कमळी, ऋषी त्याचबरोबर निंगी यांनी जबरदस्त असा प्लॅन करत कामिनीच्या तर शिट्ट्या वाजवलेल्या आहेत, तिला बांधून ठेवलेलं आहे आणि तिची वाट लावलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.